आपलं शहर आता स्मार्ट होत आहे। मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना। नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। नमस्कार, मी अंकिता स्मार्ट न्यूज बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते। बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक विशेष बातमी। स्मार्ट न्यूज नवरात्री क्वीन स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ रविवार दिनांक 14 रोजी। आपण उत्स्फूर्त सहभागाने यशस्वी केलेल्या स्मार्ट न्यूज नवरात्री क्वीन स्पर्धेचा बक्षीस समारंभ रविवार दिनांक 14 रोजी सायंकाळी 4 वाजता होणार आहे। कॅम्पमधील बीके मॉडेल शाळेच्या सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत। तसेच या कार्यक्रमासाठी प्रामुख्याने आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे। आपण दाखविलेल्या कौशल्याचा गौरव या कार्यक्रमाच्या माध्यमातून होणार आहे। आराधना आदर्श समूह, इन्व्हिटेशन हॉटेल समूह आणि अरविंद टेक्सटाईल यांच्या सहकार्याने देण्यात आलेली ही बक्षिसे आपल्याला या ठिकाणी वितरित करण्यात येणार आहेत। त्यामुळे आपल्या संपूर्ण कुटुंब आणि मित्रपरिवारासह उपस्थित राहावे हे स्मार्ट न्यूजचे आग्रहाचे निमंत्रण आहे। आता एक नजर ठळक घडामोडींवर। प्रवाशांच्या अपेक्षेची एक्सप्रेस आता वेगाने धावणार। भारताच्या धोरणांसंदर्भात चीन आणि अमेरिकेची होणार चर्चा। लाल पिवळ्या झेंड्यावरून शुक्रवारी उजगाव येथे तणाव। केंद्रीय राजकारणात सक्रिय होण्याची माजी मंत्री वीरकुमार पाटील यांची इच्छा। हलगा मच्छे बायपास प्रकरणी टोलवाटोलवी सुरूच। सलमान खुर्शीद यांच्या पुस्तकावर बंदी आणण्याची मागणी। अपुऱ्या बस सेवेच्या विरोधात रास्ता रोको। बेळगुंदी गायरान जमिनीच्या संदर्भात लोकप्रतिनिधींकडे तक्रार। बीके मॉडेल शाळेमध्ये बाल दिन साजरा। डायबिटीजची समस्या होऊ शकते दूर, जापीची मान्यता। रंगोली के सप्तरंगों में खुशियों के दीप चमकाए, आराधना के साथ अपनी दिवाली मनाए। कपड़ों की दुनिया में एक भरोसेमंद और गुणवत्तापूर्ण नाम आराधना। गृहलक्ष्मी की सुंदरता की पहचान है साड़ी। घर की औरत का रुबाब और संस्कृति की देन है साड़ी। इस दिवाली के सुनहरे मौके पे आराधना लेके आए हैं महिलाओं के लिए मनपसंद साड़ीज और रेडीमेड सहित बच्चों के लिए आकर्षक और मनपसंद ड्रेसेस। पुरुषों के लिए जेंट्स वेयर में शर्ट, टी शर्ट्स, जीन्स, फॉर्मल और भी कई प्रकार के ड्रेसेस। जल्द ही अपनी मनपसंद ड्रेस खरीदे सिर्फ आराधना में। बेलगाम के वस्त्र जगत में बहुत ही बढ़िया है आराधना। नए कपड़े पहन के दीजिए दिवाली की शुभकामना। आराधना, मारुती गली, बेलगाम। आयुष्यात अडचणीचे प्रसंग सांगून येत नाहीत, म्हणूनच अशा प्रसंगात पाठीशी उभं राहणारे नाव म्हणजेच अन्वेकर गोल्ड। गेल्या 15 वर्षापासून सोने आणि चांदीच्या दागिन्यावर सर्वात जास्त सुलभ तारण कर्ज रक्कम देणारे आणि सर्वात कमी व्याजदर आकारणारे। कोणत्याही बँकेत सोन्या चांदीचे गहाण ठेवलेले दागिने सोडवून घेऊन आजच्या मार्केट दराप्रमाणे योग्य किमतीस खरेदी करणारे। दागिना असो वा विश्वास, आम्ही मोल जाणतो। अन्वेकर गोल्ड। अन्वेकर गोल्ड 8843 8863। आणि आता पाहूयात सविस्तर बातम्या। रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे। रेल्वे मंत्रालयाने शुक्रवारी रेल्वे संदर्भात मोठा निर्णय घेतलाय। आता सर्व रेल्वे गाड्या पूर्वीप्रमाणे धावतील। मंत्रालयाने आता विशेष क्रमांकावरून धावणाऱ्या ट्रेनला नियमित रेल्वे क्रमांकावर धावण्याचे आदेश दिले आहेत। या आदेशानंतर प्रवाशांना रेल्वे भाड्यात दिलासा मिळणार आहे। कोरोना काळात सुरू झालेल्या गाड्यांच्या विशेष दरामुळे प्रवाशांना जास्त भाडे मोजावे लागत होते। रेल्वे बोर्डाने शुक्रवारी 12 नोव्हेंबरला जारी केलेल्या परिपत्रकानुसार रेल्वे नियमित क्रमांकासह आणि प्रवासाच्या संबंधित वर्ग आणि ट्रेनच्या प्रकारासाठी लागू असलेल्या भाड्यांसह पूर्ववत चालवल्या जातील। या निर्णयामुळे सध्याचे भाडे 30% कमी होण्याची शक्यता आहे। हळूहळू सर्व अनलॉक होत असताना रेल्वे मंत्रालयाने काही मर्यादित रेल्वे पुन्हा सुरू केल्या आणि त्यांना विशेषचा दर्जा दिला होता। ही रेल्वे सेवा सुरू करताना 30% भाडे वाढ करण्यात आली होती। रेल्वेशी संबंधित सर्व सॉफ्टवेअरमध्ये नवीन अपडेट टाकण्यास सुरुवात करण्यात आली आहे, असं केंद्रीय रेल्वे माहिती कार्यालयाने सांगितले। तसेच आधीपासून बुक करून ठेवलेल्या तिकिटांना नवीन नियमातील तिकीट दर लागू होणार नाहीत, असंही स्पष्ट करण्यात आलंय। भारताच्या धोरणांसंदर्भात चीन आणि अमेरिकेची होणार चर्चा।
चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या भेटीची तारीख अखेर निश्चित झाली आहे। येत्या 15 नोव्हेंबर रोजी या दोन्ही राष्ट्रप्रमुखांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून चर्चा होणार आहे। या भेटीमध्ये अनेक मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे। त्यामध्ये प्रामुख्याने भारतासोबतच चीनच्या बिघडलेल्या संबंधांवर चर्चा होणार आहे। तैवानच्या मुद्द्यांवरून चीन आणि अमेरिका या दोन देशांमधील संबंध गेल्या काही दिवसांपासून तणावपूर्ण झाले आहेत। या पार्श्वभूमीवर ही भेट होत असल्यामुळे या भेटीकडे सगळ्यांचं लक्ष लागले। या चर्चेमध्ये चीन आणि अमेरिका यांच्या दरम्यान असलेल्या वादाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात मागे हटणार नसल्याचं अमेरिकेकडून स्पष्ट करण्यात आलं आहे। आम्ही नक्कीच सुरक्षेशी संबंधित विषयांवर चर्चा करू। चीनविषयी अमेरिकेला वाटत असलेली चिंता व्यक्त करण्यात जो बायडन अजिबात हयगय करणार नाहीत अशी माहिती व्हाईट हाऊसकडून देण्यात आली आहे। यावर्षी फेब्रुवारीपासून जो बायडन आणि शी जिनपिंग यांच्यात होणारी ही तिसरी बैठक असेल। मात्र तैवानच्या मुद्द्यावरून तणाव निर्माण झाल्यानंतर दोन्ही देशांचे सर्वोच्च नेते पहिल्यांदाच बैठकीत समोरासमोर येत आहेत। लाल पिवळ्या झेंड्यावरून शुक्रवारी उजगाव येथे तणाव। लाल पिवळ्या झेंड्यावरून शुक्रवारी उजगाव येथे तणाव निर्माण झाला। उजगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज मूर्तीच्या पुढील बाजूस आणि मागील बाजूस लाल पिवळा झेंडा लावला आहे। 1 नोव्हेंबरला कर्नाटक राज्योत्सवाचे कारण पुढे करून गावातील काही तरुणांनी हा झेंडा लावला। याआधी उजगावात छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीसमोर लाल पिवळा झेंडा लावण्याचा प्रकार घडला नव्हता। यावर्षी पहिल्यांदाच हा प्रकार घडला। त्याला मराठी भाषिकांनी विरोध केला होता, त्यामुळे तणावही निर्माण झाला होता। विरोधानंतर तेथील अन्य झेंडे हटवून 2 झेंडे ठेवण्यात आले होते। गावातील छत्रपती शिवाजी चौकातील दोन्ही गटांना बोलाविले आणि वाद तात्पुरता मिटविला, तरी गावात तणावपूर्ण शांतता होती। गावातील दोन्ही गटांना शनिवारी पोलिसांनी वाद संपविण्यासाठी काकती पोलीस ठाण्यात आमंत्रित केले होते। उजगाव गाव मराठी बहुल आहे। गावात कन्नड भाषिक असले तरी भाषिक वादाचे प्रसंग घडले नव्हते, पण यंदा ऑगस्ट महिन्यापासून उजगावात भाषिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न सातत्याने होत आहे। गावच्या प्रवेशद्वारावरील स्वागत कमानीवरूनही वाद आहेत, त्यामुळे 3 महिन्यांपासून गावात सतत पोलीस बंदोबस्त आहे। आता लाल पिवळ्या झेंड्यावरून गावात वाद उद्भवला आहे। केंद्रीय राजकारणात सक्रिय होण्याची माजी मंत्री वीरकुमार पाटील यांची इच्छा। कर्नाटकाच्या राजकारणात विधानसभेत 2 वेळा आणि विधान परिषदेत 3 वेळा निवडून येऊन गेली 28 वर्षे काम केले असून आता आपल्याला केंद्राच्या राजकारणात जाण्याची इच्छा आहे, अशी प्रतिक्रिया माजी मंत्री वीरकुमार पाटील यांनी शुक्रवारी सायंकाळी कोगनोळीत त्यांच्या वीरसदन निवासस्थानी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली। येणाऱ्या 2024च्या लोकसभेची किंवा राज्यात राज्यसभेच्या काही जागा रिक्त होणार आहेत, त्यापैकी कोणत्याही ठिकाणी पक्षाने आपल्याला उमेदवारी द्यावी अशी मागणी पक्षश्रेष्ठींकडे केली आहे। राज्यात आमदार म्हणून काम करत असताना दोन्ही सभागृहात आपण 28 वर्षे काँग्रेस पक्षाचे काम केले आहे। त्याचबरोबर केपीटीसीएल चेअरमन, विधानसभेच्या सर्व समितींवर काम केले असून सध्या विधान परिषदेच्या उमेदवारीत पहिल्या रेसमध्ये असलो तरी राज्यात काम करण्याची इच्छा नसून इतरांना संधी मिळण्यासाठी आता केंद्राच्या राजकारणात सक्रिय होण्याची इच्छा आहे आणि ती जबाबदारी आपण यशस्वी पाडू शकतो, असे सांगितले। राज्यात होणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्ष जो उमेदवार देईल त्याचे आपण काम करणार असल्याचेही सांगितले। केपीटीसीचे चेअरमन म्हणून काम केलं। जवळजवळ सगळ्या सब कमिटीमध्ये विधानसभेच्या कमिटी आहेत, त्या प्रत्येक कमिटीवर मी काम केलं। एकदम लोएस्ट पासून हायेस्ट कमिटीपर्यंत मी काम केलं। मी माझ्या पक्षाने दिलेल्या जबाबदारीत मी काम जे केले त्याला मी तृप्त आहे। आता 28 वर्ष त्या इमारतीत, विधानसभेच्या इमारतीमध्ये वर अप्पर हाऊस, लोअर हाऊस दोन्हीकडे काम केलंय। मला आता बेंगलोरमध्ये काम करायची इच्छा नाहीये। मी माझ्या हायकमांडलाही सांगितले 2024ला जे 23ला येते का 24ला येते मला माहिती नाही। लोकसभेच्या इलेक्शनसाठी मी तिकिटाची मागणी केली आणि मला लोकसभेला किंवा राज्यसभा त्या बुद्धी राज्यसभेच्या सुद्धा काही जागा रिकाम्या तिथे मला प्राधान्य द्या, मी नॅशनल लेवलला काम करू इच्छितो म्हणून सांगितलंय। हलगा-मच्छे बायपास प्रकरणी टोलवाटोलवी सुरूच। हलगा-मच्छे बायपास प्रकरणासाठी प्रशासनाने दडपशाहीचा कारभार सुरूच ठेवला आहे।
त्याचप्रमाणे शेतकऱ्यांनी देखील याला प्रखर विरोध दर्शविला आहे। त्याचबरोबर सदर रस्त्याचे काम हे पूर्ण करण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे। आता या प्रकरणी लोकप्रतिनिधींची भूमिका नेमकी काय राहणार यावर चर्चेला ऊत आला आहे। तसेच अनेक नेते मंडळींनी याबद्दल मौन पाळले आहे। तर प्रशासनाच्या विरोधात कोणतेही आंदोलन हाती घेण्यास लोकप्रतिनिधी उदासीन असल्याचे दिसून येत आहे। हलगामच्छे बायपाससाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणकडून दडपशाही केली जात आहे। बळजबरीने शेतकऱ्यांच्या पिकांवर जेसीबी चालवून काम हाती घेण्यात आले आहे। या प्रश्नी जिल्हाधिकाऱ्यांनी मध्यस्थी करावी, शेतकऱ्यांशी चर्चा करून यातून मार्ग काढण्यात यावा असे मत केपीसीसीचे कार्याध्यक्ष आमदार सतीश जारकिहोळी यांनी व्यक्त केले। बायपास ही न्यायप्रविष्ट बाब असून जिल्हाधिकाऱ्यांनी यातून मार्ग काढणे गरजेचे आहे असे त्यांनी म्हटले आहे। सलमान खुर्शीद यांच्या पुस्तकावर बंदी आणण्याची मागणी। भारत आणि भारतीयत्व, माता आणि मातृत्व यात जसा भेद नाही तसेच हिंदू आणि हिंदुत्व यात भेद करता येणार नाही। त्यामुळे राहुल गांधी आणि सलमान खुर्शीद यांनी हिंदुइझम आणि हिंदुत्व वेगळे असल्याचे कितीही स्पष्टीकरण दिले तरी हिंदू त्याला भुलणार नाही। काँग्रेस पक्षाच्या नेत्यांकडून हिंदूंची बोको हराम आणि ICSच्या आतंकवाद्यांशी तुलना करून अपमानित केले जात आहे। यावर मुलामा म्हणून मग हिंदुत्व आणि हिंदुइझम यात भेद असल्याच्या बाता मारल्या जात आहेत। याला हिंदू समाज आता भुलणार नाही हे काँग्रेसच्या नेत्यांनी लक्षात ठेवावे। त्यांचे जर खरे हिंदू धर्मावर प्रेम असेल तर सलमान खुर्शीद यांना त्यांचे पुस्तक मागे घेऊन हिंदू समाजाची माफी मागण्यास सांगावे। सरकारकडेही आमची मागणी आहे की जर भारतात दा विंची कोड, सॅटनिक सर्व्हेस या अन्य धर्मियांच्या संदर्भातील पुस्तकांवर बंदी घातली जाऊ शकते तर मग सलमान खुर्शीद यांच्या सनराइज ओव्हर अयोध्या, नेशनहुड इन अवर टाइम्स या पुस्तकावर बंदी घातली गेली पाहिजे अशी मागणी हिंदू जनजागृती समितीच्या वतीने राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे यांनी केली आहे। काँग्रेसचे नेते सलमान खुर्शीद यांचे काल एका पुस्तकाचे प्रकाशन झाले। त्या पुस्तकामध्ये त्यांनी सनातन हिंदू धर्माची जी तुलना आहे ती ISIS आणि बोको हरामच्या आतंकवाद्यांशी केलेली आहे। ही घटना अत्यंत निंदनीय आहे आणि ह्यामध्ये सनातन हिंदू धर्माचा अपमान करण्याचा प्रयत्न आणि हिंदूंना आतंकवादी ठरवण्याचा प्रयत्न सलमान खुर्शीद यांनी केलेला आहे। अपुऱ्या बस सेवेच्या विरोधात रास्ता रोको। सकाळच्या वेळी शाळा आणि महाविद्यालयांना येणाऱ्या मच्छे परिसरातील विद्यार्थ्यांना बसची कमतरता भासू लागली आहे। खानापूरकडून येणाऱ्या बस पूर्णपणे तुडुंब भरलेल्या असतात, त्यामुळे या विद्यार्थ्यांना बस सेवा उपलब्ध होत नाहीत। काही वेळा लोंबकळत प्रवास तर काही वेळा बस न थांबल्यास तसेच तात्काळत थांबण्याची वेळ त्यांच्यावर आली असून त्या विरोधात आज सकाळी विद्यार्थ्यांनी मच्छेजवळ रास्ता रोको केला। दगड लावून खानापूरहून येणाऱ्या सर्व बसेस अडविण्यात आल्या। यावेळी चालक आणि वाहकांनी बस व्यवस्था अपुरी असल्यामुळे आमची गैरसोय आहे, बस तुडुंब भरलेली असताना थांबवता येत नाही अशी कारणे त्यांनी दिली। यावेळी विद्यार्थ्यांनी आम्हाला सकाळी 7 ते 7:30 वाजता शाळा महाविद्यालय सुरू होत असून 8 वाजेपर्यंत आम्ही त्याच रस्त्यावर थांबलेलो असतो ही नाराजी व्यक्त केली। दरम्यान देसूर पासून जादा बस सकाळच्या सत्रात सोडण्यात याव्यात अशी मागणी कर्नाटक परिवहन महामंडळाकडे करण्यात आली असून या मागणीचा विचार केला न गेल्यास दररोज याच प्रकारे रास्ता रोको केला जाईल असा इशारा विद्यार्थ्यांनी दिला आहे। बेळगुंदी गायरान जमिनीच्या संदर्भात लोकप्रतिनिधींकडे तक्रार। बेळगुंदी येथील सरकारी मालकीची गायरान जमीन वाचविण्याचा प्रयत्न करणाऱ्या ग्रामस्थांविरोधात खोटे खटले दाखल करण्याचा प्रयत्न होत आहेत, याची दखल घ्यावी अशी मागणी बेळगुंदी ग्रामस्थांनी केली आहे। या संदर्भात ग्रामस्थांनी खासदार मंगल आंगडी यांच्यासह इतर लोकप्रतिनिधींना निवेदने सादर करून आपले म्हणणे मांडण्याचा प्रयत्न केला आहे। बेळगुंदी येथील सरकारी गायरान जमिनीवर अतिक्रमण करून त्यावर ताबा मिळविण्याचा प्रकार होत आहे। याबद्दल ग्रामस्थांनी तक्रारी करून निवेदने सादर केली होती, तसेच सदर अतिक्रमण रोखण्याचा आग्रह केला होता, परंतु याकडे दुर्लक्ष करून आता सदर जमिनी वाचविणाऱ्या मंडळींच्या विरोधात खटले उभारण्यात येत आहेत। यामुळे ग्रामस्थांकडून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे, तसेच सदर प्रकार रोखण्याची गरज व्यक्त होत आहे। याबद्दल ग्रामस्थ, पंच कमिटी आणि इतर सदस्यांनी खासदार मंगल आंगडी यांच्याकडे आपले म्हणणे मांडले। खासदारांच्या वतीने श्रद्धा शेट्टर यांनी निवेदनाचा स्वीकार करून चर्चा केली। बीके मॉडेल शाळेमध्ये बालदिन साजरा।
येथील बीके मॉडेल इंग्रजी माध्यम शाळेत शनिवारी बालदिन साजरा करण्यात आला। या निमित्ताने विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी विद्यार्थ्यांनी फूड फेस्टिवलचे आयोजन केले होते। यामध्ये विद्यार्थ्यांनी बनविलेल्या पदार्थांचे स्टॉल मांडण्यात आले होते। या स्टॉलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी व्यापार कौशल्य जाणून घ्यावे आणि भविष्यात कराव्या लागणाऱ्या व्यापार व्यवहाराचे ज्ञान विकसित करावे, यासाठी या फूड फेस्टिवलचे आयोजन असल्याचे शाळेच्या प्राचार्या डॉक्टर सुचेता कुलकर्णी यांनी सांगितले। या फूड फेस्टिवलचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थी पालक उपस्थित होते। डायबिटीसची समस्या होऊ शकते दूर, जापीची मान्यता। माधवबागच्या संशोधनाला जापी रिसर्च पेपरद्वारे मान्यता। पत्रकार परिषदेत डॉक्टर प्रसाद देशपांडे यांनी दिली माहिती। आयुर्वेदातील पंचकर्म पद्धतीने टाईप 2 डायबिटीस पूर्णपणे बरा होऊ शकतो। माधवबागच्या अनेक रुग्णांनी त्यावर मात केली असून ती 3 ते 4 वर्षांनंतरही त्यांच्या शरीरातील रक्तातील साखर सामान्य असून ते गोळीमुक्त जीवन जगत आहेत। माधवबागने आयुर्वेदातील पंचकर्म पद्धतीने केलेल्या या संशोधनाला जर्नल ऑफ असोसिएशन ऑफ फिजिशियन्स ऑफ इंडिया या जगप्रसिद्ध रिसर्च पेपरद्वारे मान्यता देण्यात आल्याची माहिती माधवबागचे दक्षिण भारताचे मुख्यस्थ आणि हृदयरोग मधुमेह तज्ज्ञ डॉक्टर प्रसाद देशपांडे यांनी पत्रकार परिषदेत दिली। डॉक्टर प्रसाद देशपांडे पुढे म्हणाले की जागतिक आरोग्य संघटनेनुसार भारत हा मधुमेहाची राजधानी म्हणून ओळखला जाणारा देश आहे असे समजले जाते। देशात एवढ्या मोठ्या प्रमाणात मधुमेह पसरत चालला आहे। 40 पुढीलच नाही तर 30 वर्षाखालील तरुण पिढी ही या गंभीर समस्यांना सामना करत असल्याचे दिसून येत आहे। याचे महत्त्वाचे कारण म्हणजे बदललेली आणि चुकीची जीवनशैली आणि आजारांविषयीची असलेली अपुरी माहिती। याच विषयाचे योग्य मार्गदर्शन डॉक्टर प्रसाद यांनी केले। या बुलेटिन मधील पुढील बातम्या छोट्याशा विश्रांतीनंतर। Poddar Brothers Jewelers, a perfect blend of traditional and modern jewelry in North Karnataka, Goa and Southern Maharashtra, serving since 5 generations. exclusive gold, silver and platinum jewelry showroom. Poddar Brothers, Poddar Sons and Grandsons. Khade Bazar, Belgaum. Call is on 0831 240 or 51 or 52 or 53. Visit us at www.poddarjewelers.com. बेलगाम वासियों के पसंद में उतरा उड़ान बार एंड रेस्टोरेंट। सोशल डिस्टेंसिंग का ख्याल रखते हुए हमारा स्टाफ देता है बेहतरीन सर्विस का विश्वास। यहां है पार्टी और फंक्शन के लिए 3 आलीशान हॉल, कारपोरेट डिनर मीटिंग के लिए 3 अलग कक्ष, आईपीएल मैच देखने के लिए 3 बड़े स्क्रीन की विशेष सुविधा। इसके साथ ही साफ सुथरा किचन जहां हमारा वेल क्वालिफाइड स्टाफ देता है क्वालिटी और हाइजीनिक फूड की गारंटी। तो फिर खाने की हो बात तो आना परिवार के साथ। उड़ान बार एंड रेस्टोरेंट, लिंगराज कॉलेज के पास, बेलगावी। फोन 0831 2435 विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत। विधान परिषद निवडणुकांसाठी जिल्ह्यातील मतदार यादी जाहीर करण्यात आली आहे। याबाबत हरकती असल्यास जिल्हा प्रशासनाकडे 17 नोव्हेंबरपर्यंत दाखल करण्यात याव्यात, अशा सूचना जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी एम.जे. हिरेमठ यांनी केल्या आहेत। विधान परिषदेच्या 2 जागांसाठी 11 नोव्हेंबर रोजी मतदार यादी जाहीर करण्यात आली आहे। ही यादी या वेबसाईटवर उपलब्ध आहे, याची नोंद घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे। जिल्ह्यातून विधान परिषदेची 1 जागा लढवणार। विधान परिषद निवडणुकीत जिल्ह्यामधून काँग्रेसकडून जागेसाठी निवडणूक लढविली जाणार असल्याचे केपीसीसीचे कार्याध्यक्ष आमदार सतीश जारकेहोळी यांनी सांगितले। येथील काँग्रेस भवनमध्ये पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली। जिल्ह्यातील विधान परिषदेच्या 2 जागांसाठी निवडणूक लढविल्यास याचा लाभ भाजपला होणार आहे। यासाठीच एका जागेसाठीच लढविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले। 1 जागा जिंकण्यासाठी जवळपास 2
220 मते पाहिजेत. संख्याबळाच्या आधारे काँग्रेसला 1 जागा जिंकणे शक्य असल्याचा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला. काँग्रेसकडून उमेदवारी मिळविण्यासाठी 8 जणांनी अर्ज केला आहे. बेळगाव लोकसभा मतदारसंघातून 3, चिकोडी लोकसभा मतदारसंघातून 5 अर्ज दाखल करण्यात आले आहेत. दिनांक 14 रोजी केपीसीसी कडून आमदार आणि माजी आमदारांची बैठक बोलावण्यात आली आहे. यावेळी उपस्थितांची मते जाणून घेऊन निर्णय घेण्यात येणार आहे. संभाव्य विजेत्यांना प्राधान्य देण्यात येणार असल्याचे जारकीहोळी म्हणाले. सुहास्य क्लबचा वर्धापन दिन. अनगोळ येथे संत मीरा शाळेत चालणाऱ्या सुहास्य क्लबचा 21वा वर्धापन दिन नुकताच झाला. नांदेडचे प्राध्यापक डॉक्टर सुरेश पुरी अध्यक्षस्थानी होते. मनोहर कामू, मारुती जरळीकर, किशोर असलकर आणि संचालिका रजनी मिर्जी यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. जगदीश बिर्जे यांनी परिचय करून दिला. ज्येष्ठ सदस्य अशोक लेंगडे यांनी सुहास्य क्लबची स्थापना आणि क्लबचे कार्य याबद्दल माहिती दिली. सदानंद लाटूकर आणि अरुण पुरी यांनी सुहास्य क्लबमध्ये सहभागानंतरचा अनुभव सांगितला. प्राध्यापक डॉक्टर पुरी यांनी सुहास्य क्लबला शुभेच्छा दिल्या. ज्येष्ठ सदस्य मारुती परळीकर यांनी आभार मानले. मुस्लिम व्यापाऱ्यांच्या वतीने हरताळ पालन. त्रिपुरामध्ये झालेल्या हल्ल्यांमुळे मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. या दोन्ही प्रकरणाची चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी करत शहरातील मुस्लिम व्यापाऱ्यांनी शुक्रवार दिनांक 12 रोजी आपली दुकाने बंद ठेवून निषेध व्यक्त केला. मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल अपमानकारक माहिती प्रसिद्ध झाली आहे. त्रिपुरामध्ये मुस्लिम बांधवांवर हल्ला केला आहे. मुस्लिमांवरील वाढते हल्ले रोखण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत अशी मागणी करत शुक्रवारी सकाळी खडे बाजारसह अन्य ठिकाणाच्या मुस्लिम व्यापाऱ्यांनी दुकाने बंद केली. तसेच अन्य व्यापाऱ्यांनाही दुकाने बंद करण्याची सूचना केली जात होती. याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन हा प्रकार थांबविला. विद्यानिकेतन तर्फे फराळ वाटप. येथील मराठी विद्यानिकेतन शाळेकडून दिवाळीच्या सणानिमित्त हिंडलगा येथील होम फॉर होलसेल आणि उद्यमबाग येथील अन्नपूर्णा सेवा संस्था अनाथालयाला दिवाळीचा फराळ आणि कपडे भेट म्हणून सुपूर्द करण्यात आले. शाळेने विद्यार्थ्यांना केलेल्या आवाहनानुसार विद्यार्थी आणि शिक्षकांनी फराळ आणि कपडे शाळेमध्ये जमा केले. विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकीचे गुण जोपासले जावेत यासाठी हा उपक्रम दरवर्षी घेतला जातो. मुख्याध्यापक इंद्रजित मोरे यांनी अन्नपूर्णा संस्थेचे कार्यवाह मोहन कुंभार यांच्याकडे फराळ सुपूर्द केला. त्याचबरोबर शाळेतील शिक्षकांनी इव्हॉन लोमॅक्स यांच्या आश्रमाला भेट देऊन तेथील निराधारांना फळाचे वाटप केले. मुख्याध्यापक गजानन सावंत, प्रशांत सावंत, दत्ता पाटील उपस्थित होते. रोहियोची कामे बंद ठेवण्यास नकार. कडोली येथे सध्या सुगीची कामे जोरात सुरू झाली आहेत. शेती कामासाठी मजुरांचा तुटवडा भासत आहे. परिणामी रोजगार हमी योजनेतील कामे महिनाभर बंद ठेवण्यात यावीत अशी मागणी शेतकऱ्यांनी केली होती. परंतु ही मागणी रोहियो कामगारांनी धुडकावून लावली. कामे सुरू ठेवणार असल्याची माहिती त्यांनी गुरुवारी दिली. कडोली ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील देवगिरी, गुंजनहट्टी, जाफरवाडी, कडोली येथील 3000 कामगार रोहियोच्या कामावर जातात. सुगीच्या कामावर याचा परिणाम होत आहे. शेतीच्या कामाला कामगार मिळेनासे झाले आहेत. त्यामुळे ग्रामपंचायतकडे काम बंद ठेवण्याची मागणी करण्यात आली होती. ग्रामपंचायत अध्यक्षांसह उपाध्यक्ष, सदस्य आणि कामाच्या ठिकाणी कामगारांची भेट घेतली. शेतकऱ्यांच्या मागणीनुसार महिनाभर काम बंद ठेवण्याची सूचना केली. यावर कामगारांनी रोहियोचे काम बंद ठेवण्यास विरोध दर्शविला. ग्रामपंचायत अध्यक्षा श्रीदेवी पाटील, उपाध्यक्षा प्रेमा नरोटी, सदस्य राजू मायण्णा, दत्ता सुतार, लक्ष्मी कुट्रे, रेखा पाटील, गौडापा पाटील, सुनील पावणोजी, सुरेखा पवार, रेखा सुतार उपस्थित होते. मोटार चोरी प्रकरणी 2 अल्पवयीनांना अटक. नेहरूनगरमधील डीमार्ट जवळून मोटारीची चोरी केल्याप्रकरणी शुक्रवार दिनांक 12 रोजी एपीएमसी पोलिसांनी 2 अल्पवयीन संशयितांना अटक केली आहे. त्यांच्याकडून चोरीची 50,000 रुपये किमतीची मोटार जप्त करण्यात आली असून संशयितांची रवानगी बाल सुधारगृहात करण्यात आली आहे. मंगळवार दिनांक 2 रोजी नेहरूनगर येथील डीमार्ट जवळून मोटारीची चोरी झाली होती. या प्रकरणी एपीएमसी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली होती. पोलीस निरीक्षक मंजुनाथ हिरेमठ आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तपास हाती घेऊन या चोरी प्रकरणाचा छडा लावला. मोटार चोरी प्रकरणी 2 अल्पवयीन संशयितांना अटक करण्यात आली आहे. करोशी येथे हेस्कॉम कर्मचाऱ्यांना मारहाण.
वीज बिल मागण्यासाठी घरी गेले असता गावकऱ्यांनी हेस्कॉम कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याची घटना चिकोडी तालुक्यातील करोशी गावात घडली। करोशी गावात एका घराचे वीज बिल भरण्यासाठी मागणी हेस्कॉम कर्मचाऱ्यांनी केली। यावेळी कुटुंब आणि हेस्कॉम कर्मचारी यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली। त्यानंतर हेस्कॉम कर्मचाऱ्यांना मारहाण झाली आहे। हेस्कॉम कर्मचाऱ्यांवर हल्ला करणारे गावकरी व्हिडिओ क्लिपद्वारे कैद झाले आहेत। घटनेची नोंद चिकोडी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे। या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत। त्या मातेच्या मृत्यू प्रकरणी बीम्सच्या चौघांना नोटीस। जिल्हा रुग्णालयात प्रसूती वार्डामध्ये तिळ्यांना जन्म दिलेल्या मातेचा मृत्यू झाल्याची घटना दिनांक 6 रोजी घडली होती। या प्रकरणी चौघा कर्मचाऱ्यांना बीम्सचे संचालक डॉक्टर RG विवेकी यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे। पवित्रा मडिवाळ राहणार केंगेनूर तालुका बैलहोंगल या महिलेला प्रसूतीसाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते। दिनांक 6 रोजी तिने तिळ्यांना जन्म दिला, मात्र या मातेच्या देखभालीकडे डॉक्टरांनी दुर्लक्ष केले होते, त्यामुळे तिचा मृत्यू झाला। डॉक्टरांच्या हलगर्जी आणि बेजबाबदारपणा याला कारणीभूत असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे। या प्रकरणी बीम्स संचालक डॉक्टर RG विवेकी यांनी सेवेत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना जबाबदार धरून कारणे दाखवा नोटीस बजावली आहे। त्यामुळे या घटनेला जबाबदार असणाऱ्यांवर नेमकी कोणती कारवाई होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे। शहापूरमध्ये वाहनांच्या काचा फोडण्याचा प्रकार। शहापूर विभागात शुक्रवारी रात्री काही वाहनांच्या काचा फोडण्याचा प्रकार घडला आहे। काही अज्ञातांनी हा प्रकार केला असून या प्रकरणी पोलिसांनी गंभीर दखल घेण्याची मागणी होत आहे। शहापूरमधील कचेरी गल्ली, खडेबाजार, सराफ गल्ली या परिसरात घरासमोर उभ्या करण्यात आलेल्या कारच्या काचा फोडण्यात आल्या आहेत। असे कृत्य करणाऱ्या व्यक्तींचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाईची मागणी होत आहे। तसेच रात्रीच्या वेळी नागरिकांनी आपल्या घरासमोर वाहने उभी करणे सुरक्षित राहिलेले नाही अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे। माजी खेळाडूंचा 21 रोजी सत्कार। शहरातील माजी हॉकी, फुटबॉल आणि क्रिकेटपटूंच्या सत्काराचे आयोजन रविवार दिनांक 21 रोजी दुपारी 2:30 वाजता गुडशेट रोड शाळेच्या मैदानावर करण्यात आले आहे। गोवा क्रीडा प्राधिकरणाचे माजी फुटबॉल प्रशिक्षक MM मतवाले, प्रशिक्षक इम्रान बेपारी, जुबेर बिर्याणी, हॉकी बेळगाव आणि जिल्हा फुटबॉल संघटनेतर्फे हा सत्कार होणार आहे। यावेळी सुरेश खन्नूरकर, इक्बाल बॉम्बेवाले, शफी शेख, करीम बेपारी, विजय कोळी, शिवाजी जाधव, खालिक बेपारी, हंसजी चौधरी यांच्यासह इतर जुन्या खेळाडूंना गौरविण्यात येणार आहे। येथील कॅम्प 11 विरुद्ध दर्शन युनायटेड यांच्यात दर्शनीय फुटबॉल सामना होईल। कार्यक्रमाला खेळाडू, क्रीडाप्रेमी यांनी उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे। चौथी बेळगाव हाफ मॅरेथॉन शर्यत 5 डिसेंबर रोजी। लेकव्ह्यू फाउंडेशन आणि रोटरी क्लब ऑफ वेणुग्राम यांच्या संयुक्त विद्यमाने चौथी बेळगाव हाफ मॅरेथॉन शर्यत रविवार दिनांक 5 डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती डॉक्टर शशिकांत कुलगोड आणि RCVB अध्यक्ष अरविंद खडबडी आणि व्यंकट मुंबई यांनी शनिवारी बोलाविलेल्या पत्रकार परिषदेत दिली। बेळगाव शहर आणि उपनगर येथील विविध भागातून ही मॅरेथॉन शर्यतीचा मार्ग असणार आहे। यंदा सुद्धा 1500हून अधिक धावपटू या मॅरेथॉन स्पर्धेत भाग घेतील असा अंदाज आहे, असे उद्गार डॉक्टर शशिकांत कुलगोड यांनी माहिती देताना सांगितले। या स्पर्धेतील विविध गटातील विजेत्यांना आकर्षक रोख बक्षिसे आणि पदके तसेच प्रशस्ती पत्र देऊन गौरवण्यात येईल। स्पर्धेत भाग घेतलेल्या सर्व धावपटूंना प्रशस्ती पत्र, एक पदक देऊन गौरवण्यात येईल। शर्यतीत भाग घेणाऱ्या धावपटूंनी रोटरी क्लब ऑफ वेणुग्राम क्लबच्या ऑनलाईनद्वारे नावे स्वीकारली जातील। Marathon name has come from a city in Greece, that is from Marathon, a messenger in 450 BC ran from there to Athens to give the message that the Greece had won against the Persians. So that was about 40 kilometers run. He overnight ran that distance and in about 3.5-4 hours. So that's where the name comes from. Marathon is the name of the place. बेळगाव स्पोर्ट्स क्लब अंतिम फेरीत। हुबळी येथे सुरू असलेल्या लीलावती पॅलेस चषक आंतर क्लब लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेत शनिवारी झालेल्या उपांत्य सामन्यात बेळगाव स्पोर्ट्स क्लब संघाने BDK स्पोर्ट्स क्लब संघावर 7 गडी राखून विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला। BDK स्पोर्ट्स क्लब 29.5 षटकात सर्व गडी गमावून 101 धावा काढल्या। बेळगाव स्पोर्ट्स क्लब तर्फे जसवंत S, अभिनव C, तेजस प्रत्येकी 3 गडी बाद केले। BSA
1.3 षटकात 7 बाद 102 धावा, सुमित बी 21, जसवंत एस 20, संचित आर एस 12, आशुतोष एच 10 धावा काढल्या. याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथेच संपले. धन्यवाद.